ज्या दिवशी मी मरेन आपल्या या घराची भरभराट होईल. सगळे काही झोपल्यानंतर तिला कोणीतरी असं केसाला पकडायचं आणि हाताला पकडायचं आणि फरफटत तिला बाहेर उमऱ्यापर्यंत घेऊन जायचं. आणि हा जो प्रकार आहे तो कंटिन्यू तिच्या बरोबर व्हायचा. पण ती ओरडायची. पण ती आजोबा किंवा बाकी जी काही तिची मुलं होती त्यांना तिचा आवाज ऐकायला नाही यायचा. मग हे आजोबांना एकदा बसवलं तिनेच आणि म्हटलं की जी मला ओढत ओढत नेते ना ती मला घेऊनच जाणार आहे. ती मला सोडणार नाहीये. हां, पण ज्या दिवशी मी मरेन त्याच्यानंतर तुमची आपल्या या घराची भरभराट होईल. आणि काही दिवसानंतर माझी आजी गेली, एक्सपायर झाली. त्याच्यामध्येच ती गेली. अच्छा. रोग नाही, काय नाही, काही नाही तिला. आणि अशामध्येच तिला ती एंटिटी घेऊन गेली. ते झाल्या त्याच दिवसामध्ये माझ्या आजोबांना कॉल आला आउट ऑफ इंडियामधून, की तुम्हाला बोटीवर ते इंजिनियर होते. त्यावेळेचे सुद्धा ते चांगले इंजिनियर होते. तर त्यांना कॉल आला, की तुम्हाला बोटीवर बाहेरगावी जॉबला आम्ही अपॉइंट करतोय. मग ते बाहेरच्या पूर्ण इटली, जपान, चीन वगैरे सगळ्या देशांमध्ये ते बोटींवर मोठ्या फिरायला लागले आणि भरपूर पैसा कमवला. भरपूर म्हणजे भरपूर. म्हणजे त्या एरियामध्ये रिच पर्सन म्हणून बोलायचं तर आजोबा रिच पर्सन झाले. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे. लिंकवर क्लिक करा आणि मिस्ट्री टॉक्स यूट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.